नमस्कार, मी निखिल काटे. लोकसंवाद मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतोय. खरं तर सांगोला तालुक्यामध्ये सातत्याने 15 दिवस झालं ज्या निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू आहेत, यातच बापूचा एक गट, आबांचा एक गट आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुखांचा गट असे तिरंगी लढतीचं चित्र सांगोला तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. यातच प्रामुख्याने जर बघितलं आपण सांगोला तालुक्यामध्ये जी जिल्हा परिषद गट 6 आहेत, त्या गटातील कशा पद्धतीची परिस्थिती, कोणत्या कोणत्या नेत्याची कशी असणार आहे, या सर्व गोष्टीचा आपण खरं तर आढावा घेणार आहे. या संदर्भात आज गिरडी जिल्हा परिषद गटातील श्रीनिवास करे, आमदार शाजीबापू गटाचे कार्यकर्ते आहेत, तर त्यांच्याकडून आपण गिरडी जिल्हा परिषद गट कशा पद्धतीने बापूसाठी पेशंट आहे, ह्या सर्व गोष्टी आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. नमस्कार. नमस्कार. खरं तर करे साहेब, बघितलं तर जिल्हा परिषद गटाची जी जबाबदारी पूर्ण आहे ती तुमच्याकडे आहे. तर बापू रिंगणामध्ये निवडणुकीच्या उतरलेत, तर तुम्ही कशा पद्धतीने त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे? 2024 विधानसभा निवडणूक आज आमचं बापूंना गिरडी गट पूर्ण ताकदीनं आम्ही तिथून बापूंसाठी लीड देणार आहोत. आज बापूंच्या विकास काम ह्या मुद्द्यावरच निवडणूक होणार आहे. आम्ही मतदारापर्यंत हर घर मतदार जो असतो तिथं जाऊन आम्ही घर टू घर प्रचार करणार आहोत आणि बापूंना पूर्ण ताकदीनिशी विजयी करणार आहोत. जिल्हा परिषद गिरडी गट जर बघितला तर त्याच्यामध्ये गावं कुठली कुठली येते? त्यामध्ये जिल्हा परिषद गिरडी गटात गिरडी असेल, पारे, डिस्कळ, नराळ, हबीशवाडी, हंगिरके, सोनंद, डोंगरगाव, गळवेवाडी, बोक्षेवाडी, बुरंगेवाडी, तरंगेवाडी, आगलावेवाडी असे गावे समाविष्ट आहेत गिरडी गटामध्ये. बरं, आता जर बघितलं तर ही जी गावं समाविष्ट आहेत, तर त्याच्यामध्ये गाव वाईज जर विचार करायचं म्हटलं तर कशी परिस्थिती आहे किंवा कशा पद्धतीने त्या ठिकाणी नियोजन मताचं किंवा मताधिक्याचं केलेलं आहे? गिरडी जिल्हा परिषद गटातील गावामध्ये प्रत्येक गावातील बापूप्रेमी हा आमच्या पहिल्यापासूनच संपर्कात आहे आणि तो आज गेली 5 वर्ष जो बापूंनी विकास काम केलेले आहेत त्या माध्यमातून लोकांपर्यंत विकास हा पोचलेला आहे. त्यामुळं बापूला भरपूर चांगल्या प्रतिसाद गिरडी गटातून मिळत आहे. बरं, तर तिथं विचार केला तर गिरडी गावाचा जर आपण विचार करायचं म्हटलं तर गिरडी गावामध्ये दीपक आबा गटाचे ग्रामपंचायत सदस्य, त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्षाचा, असं 2 गट मोठ्या प्रमाणात तिथं काम करतायत. मग बापूंचा निभाव गिरडी गावामध्ये कशा पद्धतीने लागेल, काय वाटतंय? गिरडी गावातील परिस्थिती, ग्रामपंचायतचं राजकारण वेगळं आणि विधानसभेचं राजकारण वेगळं. तिथं आम्ही कधी ग्रामपंचायतचं राजकारण करत असताना स्थानिक गट एकत्रित येऊन आम्ही गिरडी गावाचं ग्रामपंचायतचं इलेक्शन आम्ही करत असतो. पण विधानसभेच्या निवडणुकीला प्रत्यक्ष मतदार हा बापूशी जोडला गेलेला आहे. त्यामुळं आम्हाला आमचा गट तट ह्या बाजूला सोडून गिरडीतील मतदार हा बापूंला टच असल्यामुळं त्यामुळं आम्हाला त्या गिरडी गावातील पुढाऱ्यांचा आणि प्रस्थापितांचा काहीसुद्धा आम्हाला फरक पडणार नाही. बरं, जर बघितलं तर पाठिंब्याच्या वेळेस 2019ला आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी खरं तर शाजीबापूंना त्या ठिकाणी मदत केलेली होती. तर सध्या जर बघितलं तर दोघंही निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेत. मग बापूला मताधिक्य त्या भागातून मिळेल वाटते का? कारण आबांचा तो बालेकिल्ला म्हणून समजला जातो. काय वाटतंय तुम्हाला? आज गेली 5 वर्ष बापू आबा एकत्रित होते. त्यामुळं बापू आणि आबांचे कार्यकर्ते आम्ही बापूंना जेवढं मानतो तसंच आबांनाही मानत होतो. पण आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. दोघंही रिंगणात उतरलेले आहेत. तरी पण आज परिस्थिती अशी आहे की बापूच्या विकास कामामुळं त्या गावातील मतदार किंवा गिरडी गटातील मतदार हा बापूंसोबतच आहे आणि तेथील त्या व्यतिरिक्त जर आम्ही मतदारांना कुठल्याही पक्षाला आम्ही असं बोलणार नाही की तुम्ही आम्हालाच मतदान करावं. आम्ही मतदान करावं म्हणायची गरजच नाही, कारण का विकासच हा मतदारापर्यंत पोचलेला आहे. त्यामुळं त्या गोष्टीची आम्हाला म्हणजे काही अडचण वाटत नाही. त्या ठिकाणची अडचण तुम्हाला काय वाटत नाही? काही नाही. त्याचबरोबर जर बघितलं तर बापूंनी पाठिंब्याच्या वेळेस तरुण युवकांसाठी
5 स्टार MIDC सुद्धा आणतो म्हणून सांगितलं होतं सांगोल्यामध्ये. मग ह्या गोष्टी जर बघितल्या तर आपण बापूंनी ते जे काही आश्वासन दिलं होतं ते अपूर्ण राहिलेलं आहे. तर मग आज रोजगाराची परिस्थिती गिरडी गटातली काय आहे युवकांची? आज गिरडी गटातील युवक मित्र पुणे, मुंबई, माथाडी कामगार असतील, ड्रायव्हिंगमध्ये असतील. खरंच परिस्थिती खूप बिकट आहे म्हणजे युवक मित्रांची. तरी आम्ही वेळोवेळी बापूंपर्यंत पण बापूंपर्यंत, आबांपर्यंत ज्यावेळेस दोघं एकत्र होते, त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे. बापूंनीही मध्यंतरीच्या काळामध्ये 4 MIDC 4 तालुक्यात किती MIDCचं प्रस्ताव पुढं दाखल केलेले आहेत. उद्योगमंत्र्यांशी त्याविषयी चर्चा पण झालेली आहे. आणि ह्या आपल्या गिरडी जवळा गटासाठी एक स्वतंत्र MIDCचा त्यांचा प्लॅनिंग आहे. तरी भविष्याच्या काळात हे प्लॅनिंग स्वतः बापू 100% मार्गी लावतील. मग आता जर बघितलं तर बापू आणि आबा दोघंही रिंगणात आहेत. मग ह्या दोघांच्यामध्ये मताधिक्याची जर विभागणी झाली, शेतकरी कामगार पक्षाला तिकडचा त्या गोष्टीचा फायदा होईल असं वाटतंय का तुम्हाला? काय वाटतं या संदर्भात? आजपर्यंत बापू गेली 7 वेळा निवडणूक लढत आहेत. त्याचा विचार करता बापू प्रेमी हा मतदार हा कायमस्वरूपी तालुक्यात 80-90 हजारांचा आहेच. त्यामुळं विभागणी ही दुसऱ्या पक्षाला फायदा होणार नाही. फायदा हा फक्त शहाजी बापू पाटील तिरंगी लढतीचा फायदा हा बापूंनाच होईल. पण आता जर बघितलं तर दीपक आबांनी सुद्धा सांगितलं की काही जरी झालं तालुक्याच्या आमदारकीची माळ ही माझ्या गळ्यामध्येच असेल, असं सुद्धा आबांनी सांगितलं. मग ह्या गोष्टीकडे कसं बघताय तुम्ही? आज प्रत्येक उमेदवार त्या स्वतःच्या ताकदीनुसार रणांगणात उतरलेला आहे. त्यामुळं त्याचं व्हिजन वेगळं आहे. त्यामुळं ज्याला त्याला बोलण्याचा अधिकार आहे. प्रत्येक आबा असतील, बापू असतील, डॉक्टर बंधू असतील. त्यामुळं ज्यांना त्यांना लोकशाहीनं अधिकार दिलेला आहे. ते स्वतः आम्हीच निवडून येतोय असं म्हणतात. पण ही जनता सुज्ञ आहे. विकासाला प्राधान्य देईल असं माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला वाटतंय. जर आपण बघितलं तर गिरडी गटामध्ये बापू प्रेमी जे आहेत तुम्ही सांगताय, तर मताधिक्य जर बघितलं तर त्या ठिकाणी ग्रामपंचायतला बापूंचा त्या ठिकाणी सदस्य वगैरे अशा काही गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाहीत. मग ह्या विधानसभेमध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे मताधिक्य वाढेल. मग ह्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने त्या ठिकाणी नियोजन केले किंवा आखणी कशी कशी केली नेमकी तुम्ही? आज बापू म्हणून लढत नाहीत. महायुतीचे उमेदवार म्हणून बापू लढतात. मग महायुतीतनं पण काय नेते बाहेर पडलेत? आता महायुतीतले जो कोण नेते बाहेर पडलेत, त्यांच्या पक्षश्रेष्ठी त्याचा विचार करतील आणि त्यांना योग्य ती समज देतील आणि महायुती म्हणून ताकदीनिशी बाकीच्या गोष्टीत सगळे पक्ष बापूंना मदत करतील. त्याचबरोबर जर बघितलं आपण काल महूदमध्ये जो चिकमहूदमध्ये कार्यक्रम झाला, तर त्यामध्ये तालुकाध्यक्ष दादासाहेब लवटे त्यांनी एक माझ्यासोबत किंवा आमच्यावरती एक ठाण्याची दाढी आहे असं एक वक्तव्य केले. त्यामुळे सोशल मीडियामध्ये एक गोष्ट आहे की ही चुकीच्या पद्धतीने तालुक्यामध्ये काम करतात. ह्या गोष्टीकडे कसं बघताय तुम्ही? आज तालुका अध्यक्ष दादासाहेब लवटेंनी जे वक्तव्य केलं, ते वक्तव्य त्या विषयाशी निगडीत नव्हतं गाडीचं. फक्त तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं वक्तव्य केलेलं होतं. कारण एकनाथ शिंदे साहेबांनी आतापर्यंत जे तालुक्यासाठी बापूंना जे विकास निधी दिलाय त्याच्यासाठी हे वक्तव्य होतं. कुणीही त्याचा विप्रयास करू नये. कारण आमचे तालुका अध्यक्ष दादासाहेब लवटे हे त्या उद्देशाने बोललेच नव्हते. बरेच लोकांचं विप्रयास केलेला शब्दाचा बघितला. तरीही मी एक मतदार म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून मी सगळ्यांना सांगतो की आजपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांनी जे आपल्या सांगोला तालुक्यासाठी ज्या बापूंच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मतदारापर्यंत जो विकास निधी दिलाय, त्या हिशोबान ठाण्यात दाढी, सांगोल्यात ही दाढी, ह्या हिशोबान जे वक्तव्य आहे असेल किंवा कुठलाही शब्द असतील ते म्हणजे विकासाला धरून वक्तव्य होतं. पण त्याच्यावर जर बघितलं तर सोशल मीडियावर वेगळा अर्थ काढला जातो की गाडी म्हणजे हे जी 15 कोटी रुपये आले होते बापूचेच होते आणि ते दाढीने ढापले असं सुद्धा सोशल मीडियावरती चर्चा सुरू आहे.
मग तुम्ही म्हणताय की विकासाकडे ह्या गोष्टी काय कसं? काय असतं एखादं वक्तव्य बोललं आता आपल्या मराठी भाषेमधून जर बोलायचं म्हणलं, तर एका वक्तव्याचं 2 अर्थ निघतात. जर ते वक्तव्य पूर्णपणे ऐकलं, तर लोकांच्या लक्षात येतं की हे कशाबद्दल बोललेलं आहेत. जर थोडंसं आपण ऐकलं, तर त्याचा म्हणजे आपल्यालाही समजत नाही. पण तसं होणार नाही. लोकं सुज्ञ आहे, डिजिटल मीडिया आहे. त्यामुळं लोकांना पण कळतं कुठला पॉइंट कुठं कुणी काय घेतलंय आणि कुठं काय केलंय हे लक्षात येतंय. त्यामुळे काय जर अडचण येणार नाही. आता जर बघितलं आपण तर सांगोला तालुक्याची निवडणूक उघडपणे जर बघितलं, की तिरंगी होणार आहे हे स्पष्ट चित्र आहे. हं. मग ह्यामध्ये बापूचा विजय होईल असं वाटतंय तुम्हाला? 100% आम्ही विजयाची खात्री देतोय. कारण बापूंवर जी प्रेम करणारा मतदार आहे, हा मतदार ही कुठेही जाणार नाही. आजपर्यंत गेली 5 वर्ष बापू निवडणूक लढतात, तेव्हापासून हा मतदार प्लसमध्येच राहत गेलाय. त्यामुळं आम्हाला विजयाची 100% खात्री आहे. तर आपल्यासोबत श्रीनिवास खरे होते आणि खरं तर बघितलं तर त्यांनी निवडणुकीच्या संदर्भात गिरडी जिल्हा परिषद गटाची पार्श्वभूमी कशी असणार आहे, त्याचबरोबर सांगोला तालुक्यात विकासाचे व्हिजन कशा स्वरूपाचे असणार आहेत, या सर्व गोष्टीचा या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे, सखोलपणे या ठिकाणी मांडणी केलेली आहे. धन्यवाद.